नर्मदे हर. आपला आज परिक्रमेचा 104वा दिवस आणि सकाळच्या बदल्यात 5:30. आज महाशिवरात्री असल्यामुळं आज भरपूर सकाळी लोक आलेत मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी शिवलिंगाची. तर आपण आज जे मांडला गावी, तर मांडला गावामधून आपण आज निघतोय पुढे. आणि जे मुंदी, तर मुंदी इथून 13 किलोमीटरवर आहे आणि पळसूचा आश्रम 6 किलोमीटर. तर आज फर्स्ट टाईम आपण एवढा लवकर निघतोय 5:30 वाजता. परिक्रमा आपली 1-2 दिवस आली फक्त. 70 ते 80 किलोमीटर राहिले आपलं ओंकारेश्वर इथून. माझ्या पाठीमागं जे दिसतंय ते मांडलामधलं हनुमंतरायाचं मंदिर आहे, आश्रम आहे. आपण रात्री इथं थांबलो होतो. चला, सकाळ सकाळ भरपूर लोक आलेत पूजा करण्यासाठी 5:30 वाजता गावकरी. चला आपण निघतोय. नर्मदे हर. आपण आज भरपूर सकाळ सकाळ पहाटे एकदम परिक्रमा सुरू करतोय. तर असे मार्ग दाखवलेले आहेत. सिंगाचे बाबा मार्ग 10 किलोमीटर. तर आपण ज्यावेळेस भोवतीमधून निघलो होतो, तर त्यावेळेस 5:30 वाजता परिक्रमा सुरू केली होती. आपण प्रवास सुरू केला होता आणि लखनगिरी बाबाचा आश्रमावरचा तो मुक्काम होता. तर आज पण त्याचप्रमाणे, कारण ओंकारेश्वर जवळ आलेलं आहे आणि सकाळी आज महाशिवरात्री असल्यामुळे त्यांनी पण लवकर उठवलं, कारण त्यांना ही मंदिराची सगळी साफसफाई करायची होती. माणसं येत होते, तर त्यामुळं आपण थोडंसं लवकर उरकून निघतोय पुढं. देवळामध्ये पोहोचलोय आपण. देवळा या गावामध्ये सकाळ सकाळ सगळ्या परिक्रमावाल्यांना चहा सेवा देत आहेत देवळामध्ये. चला, सगळा रोड हा शॉर्टकट होता आपल्याला. पगडंडीसारखा एकदम म्हणजे पाणीमधून रस्ता होता आणि इथून पुढं आपल्याला शक्यतो डांबर लागतोय. चला, देवळामार्फेतून आपण पुढं निघतोय. नर्मदा परिक्रमा मार्ग इकडं दाखवलाय. पुढं मुंदी गाव आहे आपल्याला. एक 7-8 किलोमीटरवरती मुंदी असेल इथून. मुंदी ह्या गावामध्ये आलो आहे आपण आणि मुंदी ह्या गावामधले अन्नक्षेत्र आहे. नर्मदामय कलसुत आश्रम, तर त्यांचं एक गायत्री मंदिरासमोर. चला बघू आपण. आज काय आश्रमावर थांबत नाही, कारण आज महाशिवरात्री असल्यामुळं आपण थोडं मागं फराळाचं केलेलं आहे आणि आज जरा आपण किलोमीटर पण थोडंसं कमी करू जरा जास्त. मुंदी या रोडवरचं एक मोठं शहर आहे, गाव आहे. चला, मुंदीच्या अलीकडे आपण थोडंसं बसू. त्यानंतर मग मुंदीमधून परत रस्ता विचारत जाऊ. ते बोर्ड सगळीकडे लावलेले आहेत, ॲरो दाखवलेले आहेत. नर्मदे हर. आश्रम पाठीमागं राहतो आणि गायत्री मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये आश्रम आहे. आपण मागं बोर्ड वाचला एक. तर आपण अगोदर हे मुंदी जे गाव आहे, तर मुंदीमधून बाहेर निघतोय. आपला मागं नाश्ता पण झाला. आश्रमावर थांबण्यापेक्षा आपण चालू जरा आज, कारण आश्रमावर परत थांबावंच लागेल 1-1.5 तास. केणूत गावाच्या आपण पुढं निघत असताना एका घरी आपल्याला फराळीसाठी थांबवून घेतले. आणि केणूत गावाच्या पुढं 1-2-3 किलोमीटरवरती हे आश्रम आहे, नरसिंह भगवान धाम आश्रम. परिक्रमावासियांची सेवेसाठी. तर आत्ता वाजल्यात दुपारचे 12:30, 1 वाजत आल्यात. तर चला आपण इथं थांबू थोड्या वेळ. फराळाचं तर केलेलं आहे आपण मागं बऱ्याच वेळेस.
आराम करू जरा उन्हाचा आणि त्यानंतर मग पुढं जाऊ आपण 1:30-2 वाजता. आज आश्रमावरती सगळ्यांना फराळाचं आहे, खिचडी फराळामध्ये. आणि चांगला आश्रम आहे, मोठा आहे. परिक्रमावासियांसाठी हा पूर्ण हॉल. दुपारी जेवण केल्यापासून आपण जवळजवळ 9 ते 10 किलोमीटर चालून आलो आहे. कारण त्या बाबांनी सांगितलं होतं पुढं देवला म्हणून गाव आहे, तर त्या गावामध्ये आश्रम आहे. म्हणजे आपल्यापासून देवला आत्ताच माइलस्टोन गेला आहे, तर तो 4-5 किलोमीटरवरती येतो, करेक्ट 5 किलोमीटर. तर आपण देवळामध्ये थांबतोय आज. आत्तापर्यंत आपलं जवळजवळ 28 किलोमीटर झालं सकाळपासून, जे मंडला गावातून आपण निघल्यापासून. नर्मदे हर. चला मंडला जे देवला गाव आहे, तर देवळापर्यंत आपलं 33 किलोमीटर होईल. इथून ओंकारेश्वर करेक्ट 41-42 किलोमीटर राहिलेले. 41 म्हणतोय, हां इथून 41. चला देवळामध्ये आलो आहे आपण. देवळामध्ये आलो आहे, पण देऊळ पुढं आहे. आज देवळामध्येच थांबायचं वाटतंय, कारण मग अलीकडे एक आश्रम पण आहे, म्हणजे आश्रमच मंदिर आहे. चला बघू आपण कशी सिस्टीम आहे ते. जो आपण करेक्ट 6 वाजता पोहोचलो आहे. आज आपण सकाळपासून 33 किलोमीटर चाललो पूर्ण. आणि जे ओंकारेश्वर आहे, तर ओंकारेश्वर इथून राहिले बाकी 35 किलोमीटर. हो आपण उद्या 25 ते 30 किलोमीटर चालून 5-10 किलोमीटर परवा दिवशीसाठी ठेवू, मंगळवारसाठी. हे समोर मंदिर दिसतंय देवला या गावामधलं, पण या ठिकाणी पण दाखवतंय आश्रम. थोडं विचारू यांना. नर्मदे आश्रम का किधर है? अच्छा ये मंदिर ना. नर्मदे हर. आश्रम मंदिरात नसून मंदिराच्या अलीकडे एक घर आहे, तर एकदम समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच हे आश्रम आहे. परिक्रमा फलाहारी में सगळ्यांना विचारता येते की आज फराळाचं करणार की जेवण करणार. चला आपण जागा बघू. बरेच परिक्रमा असे दिसत आहेत. नर्मदे यार बाबा. चला आपण आपले आसन लावू. आश्रमाच्या 2 खोल्या आहेत. एक पलीकडची खोली ती पूर्ण झालेली आहे, आणि जो मधला पॅसेज आहे तर तिकडं काही परिक्रमावासियांनी आसन लावलेले. तर आपण 6 जणांनी या ठिकाणी आसन लावलेत. 3 गाद्या आहेत. चला बघू. आपण ते तिकडं पलीकडे झोपलेत वाटते. बरोबर तिकडं पण जागा आहे या साईडला. आपण ते आसन लावलेत. चला आरती घेऊ आपण. हातपाय धुवून येऊ आणि आरती घेऊ.